श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज होता मंगळवार, त्याच्यामुळे भाजी वगैरे आणली आणि आता ती साफ करायला घेतली. आणि मटर अगोदर सोलून नाही ठेवले तर मग ते खराब होतात. आणि मटर वगैरे सोलले वगैरे. आणि नंतर मी आज काही चहा पिली नव्हती आणि आले तर चहा पिल्याशिवाय तरतरी येत नाही आपल्याला. आणि पुढल्या जेवणाची तयारी करायची तर चहा पिलीच पाहिजे, म्हणून मग चहा पिली. आणि जेवढ्या होत्या नव्हत्या तेवढ्या भाजी, गाजर, शिमला मिरची, ढबू मिरची, नंतर टॅमॅटो, फ्लावर, बटाटा, सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या आणि ह्या कुकरमध्ये घातल्या. आणि आज बनवायची होती आज बनवायची होती भाजी पाव. त्याच्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतल्या आणि कुकरमध्ये घातल्या आणि मिक्सरला शिट्टी दिल्या. आणि तोपर्यंत शिट्टी होईपर्यंत इकडे कांदा वगैरे चिरून घेतल्या. म्हणजे शिट्ट्या जरा जास्तच केल्या, भाजी मॅश व्हायला मग जास्त हे करायची गरज नाही. भाजी वगैरे चिरून घेतली आणि इकडे भाजी पण मॅश करून घेतली होती. आणि त्याच्यानंतर तेल अगोदर ठेवलं पातेलं आणि त्याच्यानंतर तेल ओतलं आणि तेल गरम झाल्यानंतर कांदा घातला. आणि तो कांदा जोपर्यंत जरा जरा लालसर होत नाही तोपर्यंत तेलात भाजत राहिले. आणि त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आतमध्ये, तयार केलीच होती. आलं लसूण आणि कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये मिरची टाकून आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ती मग फिरवली.